नमस्कार मित्रांनो, आज आपण FY BCom सेमिस्टर 2चं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टर सुरू करतो आहे. तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं 11-12मध्ये मॅथ्स नव्हतं. तुम्ही SP हा सब्जेक्ट सिलेक्ट केला होता 11वी-12वीसाठी आणि तुम्ही बोर्ड एक्झाम्स पण त्याच्यानुसार दिलेत. आता FYला आल्यानंतर तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स हा पार्ट शिकायचा आहे. फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला काही चॅप्टर्स होते आणि सेकंड सेमिस्टरला पुन्हा तुम्हाला हे 4 चॅप्टर्स आहेत. ओके, तर 10वीनंतर डायरेक्टली आता फर्स्ट इयरला म्हणजे 2 वर्षांनंतर तुम्ही मॅथमॅटिक्स शिकत आहात. त्यामुळे कदाचित काही जणांना त्याचं टेन्शन असू शकतं किंवा असं वाटू शकतं की कसं जमणार, हे जमणार की नाही. तर तुम्ही त्याची काही काळजी करू नका, कारण जे काही तुम्हाला इथे आता FYला मॅथमॅटिक्स आहे तर तसं कम्पॅरेटिव्हली खूप सोपं आहे आणि ज्यांना 11वी-12वी मॅथ्स होतं त्यांना तर ते अजून सोपं जाणारच आहे. एक महत्त्वाचा भाग असा आहे की इथे जे काही कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे आहेत मॅथ्समध्ये त्या सगळ्याला तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटर असल्यामुळे कॅल्क्युलेशनचा पार्टची तर आपल्याला काही काळजी करायची गरजच नाही. फक्त जे काही चॅप्टर्स आहेत तर ते फक्त आपण बेसिकली नीट समजून घेऊयात. आणि मॅथ्सच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचा बेसिक पॉईंट आहे तो लक्षात ठेवायचा की मॅथ्सला जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढी तुमची ॲक्युरेसी वाढणार, तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. जसं अकाउंट्सला आपण सिमिलर टाईपचे प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त सोडवल्यानंतर आपल्याला त्याच्या ॲडजस्टमेंट्स लक्षात राहतात, त्याचं पोस्टिंग लक्षात राहतं किंवा त्याचं बॅलन्सिंग, त्यातले बारीक सारीक पॉईंट्स लक्षात राहतात. त्याच प्रकारे मॅथ्सची तुम्ही जेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्तीत जास्त सोडवणार तेवढं तुमची ॲक्युरेसी वाढणार आणि तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होणार आहे. त्यामुळे झालेले प्रॉब्लेम्स म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत किंवा आपण जे इथे व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते पुन्हा पुन्हा सोडवणं हे एकदम मस्ट आहे. आता आपण काय करतो आहे तर तुम्हाला 11-12 काही बोर्डशी रिलेटेड काही बुक्स नाही आहेत, टेक्स्टबुक नाही आहेत, बरोबर. आपल्याला वेगवेगळ्या पब्लिकेशन्सचे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये निराली प्रकाशनचं जे टेक्स्टबुक आहे ते मॅक्सिमम सगळीकडे वापरतात. त्यामुळे आपण रेफरन्सला जे काही बुक घेतले ते निराली प्रकाशनचं मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स सेमिस्टर 2 हे टेक्स्टबुक रेफर करणार आहे आणि त्याच्यातलेच प्रॉब्लेम्स जे शिकवणार आहे. हे करताना बेसिकली आपण काय करणार आहे की तुम्हाला मॅथ्सचा जो काही कन्सेप्ट असेल तो कन्सेप्ट मी आधी सांगेन आणि जे अनसॉल्ड प्रॉब्लेम आहेत म्हणजे एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम आहेत ते मी तुम्हाला सोडवून दाखवेन. म्हणजे सॉल्ड प्रॉब्लेम्स कसं आहे की तुम्ही इझिली बघू शकता कारण तुमच्यासमोर सोल्युशन आहे, पण अनसॉल्डमध्ये तुम्हाला ती अडचण येऊ शकते. त्यामुळे आपण मॅक्सिमम प्रॉब्लेम हे कुठले करणार आहे तर एक्सरसाइजमधले करणार आहे. जर एखादा सॉल्ड प्रॉब्लेम अवघड असेल किंवा त्याच्यात काहीतरी वेगळा कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा असेल तर मात्र मी तसे सॉल्ड प्रॉब्लेम तुम्हाला नक्की सांगेन. त्यामुळे आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे FY मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समधला सेमिस्टर 2चा मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट्स हा आपण स्टार्ट करणार आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ना, पहिला कन्सेप्ट आपण बघणार आहे डिटर्मिनंट्स. बऱ्याच जणांना हा डिटर्मिनंट्स कन्सेप्ट जर आठवत असेल तर तुम्हाला 10th झालेला आहे, तुमच्या 10वीमध्ये झालेला आहे. आणि ज्यांचं मॅथ्स होता 11वी-12वीला त्यांनाही डिटर्मिनंट्स हा पण कन्सेप्ट झालेला आहे आणि मॅट्रायसेस हा पण कन्सेप्ट झाला आहे. पण ज्यांना 11वी-12वी मॅथ्स नव्हतं त्यांना 10वीमध्ये डिटर्मिनंट्स हा कन्सेप्ट आपण शिकलेलो आहे. आता डिटर्मिनंट्स म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही दोन पॅरल लाईन्स ड्रॉ केल्या, असा एक फॉर्मॅट ड्रॉ केला आणि ह्याच्यामध्ये काही एलिमेंट्स लिहिले, उदाहरणार्थ ABCD किंवा तुम्ही एलिमेंट्स लिहिले 1 2 3 4. हा जो काही फॉर्मॅट आहे ह्याला काय म्हणतात डिटर्मिनंट. आता याच्यामध्ये कसं आहे की जर ऑब्झर्व केलं तर इथे 2 रो आहेत, हा रो 1 हा रो 2, हा C1 म्हणजे कॉलम 1 आणि हा कॉलम 2. ओके, म्हणजे ह्या डिटर्मिनंटमध्ये 2 रो आहेत, रो आडवे आणि उभे जे आहेत ते 2 कॉलम आहेत. याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. याला काय म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ओके, किंवा लिहिताना असं पण लिहितात 2x2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम्स. तसंच डिटर्मिनंट 3 रोज आणि 3 कॉलम्सची पण असते. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं ABCDEFGHI. ओके,
तर इथे काय झाले, 3 रो आहेत, हा R1, हा R2 आणि हा आहे तो R3. 3 कॉलम आहेत, C1 फर्स्ट कॉलम, C2 सेकंड कॉलम आणि C3 थर्ड कॉलम. मग ह्याची ऑर्डर काय, तर ह्याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 किंवा आपण त्याला म्हणू शकतो 3/3, 3 रोज 3 कॉलम्स. ओके, या फॉर्मॅटमध्ये काय म्हणतात, त्याला डिटर्मिनंट म्हणतात. आता डिटर्मिनंट जी असते ती स्टँडर्ड असे की त्याला डी आपण डिनोट करतो, पण तुम्ही वेगळ्या जर कुठलं नोटेशन द्यायचं असेल तर कुठल्याही कॅपिटल लेटर्सनी तुम्ही डिटर्मिनंट शो करू शकता. म्हणजे A B X Y Z असं पण तुम्ही डिटर्मिनंट दाखवू शकता. तर हे झालं डिटर्मिनंट कशाला म्हणतात ते. आता आपल्याला याच्यातला पुढचा पार्ट जो बघायचा आहे तो काय आहे, तर डिटर्मिनंट व्हॅल्यू. आपल्याला पुढचा पार्ट काय बघायचा आहे, डिटर्मिनंट व्हॅल्यू. तर ती आपण बघूयात. डिटर्मिनंट व्हॅल्यू काढताना 2/2 ची डिटर्मिनंट आहे त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे आणि 3/3चं कॅल्क्युलेशन पूर्णपणे वेगळं आहे. जर 2/2 ची डिटर्मिनंट असेल, फॉर एक्झाम्पल A, B, C आणि D असे 4 एलिमेंट्स आहेत. फर्स्ट रोमध्ये AB आहे आणि सेकंड रोमध्ये CD आहे. तर याची डिटर्मिनंट व्हॅल्यू अशी काढतात, A × D मायनस B × C. सोपं आहे. A × D मायनस B × C ही त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू झाली. म्हणजे आपला आन्सर काय येईल, तर AD मायनस BC. आता हेच जर आपण नंबर्स घेतले, बरोबर आहे, सपोज आपण डिटर्मिनंट घेतली 1, 2, 3, 4, तर आपला आन्सर काय येईल, काय डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येईल, तर 1 × 4 मायनस 2 × 3. तर 1 × 4 4 मायनस 2 × 3 6, 4 मायनस 6 म्हणजे त्याला तुमचं -2. सो ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -2. 2/2 मध्ये एक सिम्पल आहे, जे क्रॉस एलिमेंट्स आहेत A × D आणि दुसरे क्रॉस एलिमेंट आहेत B आणि C, यांचं प्रोडक्ट आहे आणि त्यांचं काय सबट्रॅक्शन आहे. ठीक आहे, हे झालं 2/2 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. आता 3/3चं मात्र व्हॅल्युएशन जे असतं त्याचं जरा डिफरंट फॉर्म्युला आहे, तर तो मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला डिटर्मिनंट दिली आहे 3/3ची, बघूयात आपण. A, B, C, D, E, F, G, H, I असं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. तर याची व्हॅल्यू कशी करायची ते बघा. ह्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो फर्स्ट रो आहे, फर्स्ट रो त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फर्स्ट रोमधला जो फर्स्ट एलिमेंट आहे तो आपण इथे घेणार, तो घेणार इथे. नीट समजून घ्या. फर्स्ट रोमधला फर्स्ट एलिमेंट घेतला, तो घेतला A. हा जो एलिमेंट आहे A, हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये, तुम्हाला ते करून दाखवतो. तो कशात आहे, फर्स्ट रोमध्ये आहे आणि फर्स्ट कॉलममध्ये. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जर स्किप केला तर काय उरलं, EFHI. येतं लक्षामध्ये. EFHI उरलं, हे लक्षात येतं आहे का बघा. याची एक छोटी डिटर्मिनंट आपण तयार केली. मी A हा जो फर्स्ट रोमधला फर्स्ट एलिमेंट आहे तो सिलेक्ट केला, तो एलिमेंट फर्स्ट रोमध्ये पण आहे फर्स्ट कॉलममध्ये, ते स्किप केलं, तर माझ्याकडे उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत, या 4 एलिमेंट्सला मी काय केलं, एक छोटी डिटर्मिनंट तयार केली. ओके, आता माझं कॉन्सन्ट्रेशन कुठलं आहे, ह्या फर्स्ट रोमधल्या सेकंड एलिमेंटकडे, तो आहे B. तो मी इथे लिहिणार B, फक्त त्याला साईन द्यायची मायनस. कंपल्सरी साईन कोणती द्यायची त्याला, म्हणजे आपली मायनस द्यायची. आता हा जो B एलिमेंट आहे, हा B एलिमेंट कुठल्या रोमध्ये, तर तो फर्स्ट रोमध्ये आहेच
आणि तो सेकंड कॉलममध्ये येतं लक्षात. फर्स्ट रो सेकंड कॉलम मी तुम्हाला परत दाखवतो, ते वेगळ्या रंगाने करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बी एलिमेंट फर्स्ट रोमध्ये आणि सेकंड कॉलममध्ये. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप केलं तर उरतंय काय, डी एफ जी आय. फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप केलं तर उरतंय काय, डी एफ जी आय. मग डी एफ जी आय ही तुम्ही काय करणार, छोटी डिटर्मिनंट तयार करणार. डी एफ जी आय. ओके. हे झाल्यानंतर पुढचा फर्स्ट रोमधला जो एलिमेंट आहे तो आहे सी. तो सी आपण घेणार, त्याला मात्र साईन प्लस आणि पुन्हा एक छोटी डिटर्मिनंट. आता काय होतं इथे, तर इथे तुम्हाला सी आहे फर्स्ट रोमध्ये आणि थर्ड कॉलममध्ये. फर्स्ट रो थर्ड कॉलम स्किप केलं तर उरलं काय, डी ई जी एच. हे समजतंय का बघा तुम्हाला सगळ्यांना नीट. मी पुन्हा एकदा करून दाखवतो काय केलं ते आपण. आपला पहिला रो आहे ए बी सी, दुसरा आहे डी ई एफ, तिसरा आहे जी एच आय. बरोबर आहे. आपण काय केलं, ए एलिमेंट सिलेक्ट केला, तो लिहिला. ए एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ते सोडून उरलेले 4 एलिमेंट्स ई एफ एच आय इथं घेतले. मग दुसऱ्या एलिमेंटकडे गेलो बी, त्याला मायनस साईन कंपल्सरी द्यायची. बी आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम, ते सोडलं तर उरलं काय, डी एफ जी आय. तो सेकंड आपण मॅट्रिक्स डिटर्मिनंट तयार केली. प्लस सी, फर्स्ट रोमधला लास्ट एलिमेंट घेतला सी. तो कुठे आहे, तो फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडलं तर काय उरतं, डी ई जी एच असं केलं आहे. येतं लक्षात. आता आपल्याला हे माहिती आहे की 2x2ची जर आपल्याकडे मॅट्रिक्स असेल, बरोबर ना, तर 2x2च्या मॅट्रिक्समध्ये आपण व्हॅल्युएशन कसं करायचं ते पाहिलं आहे. फक्त काय होणार, आता ए इथे ॲज इट इज राहिला, बरोबर आहे. यांचं प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे कसं असतं, ई इंटू आय मायनस एच इंटू एफ, बरोबर, मायनस बी इंटू ब्रॅकेटमध्ये डी इंटू आय मायनस एफ इंटू जी प्लस सी इंटू डी इंटू एच मायनस जी इंटू ई. येतं लक्षामध्ये. कारण 2x2च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे आपल्याला माहिती आहे, ते मी लिहिलं आहे. आणि त्याला फक्त बाहेर जी काही एलिमेंट आहे, इथे ए आहे, इथे मायनस बी आहे आणि इथे सी आहे, त्यांनी आपल्याला मल्टिप्लाय केलं. म्हणजे आता तुमचं फायनल आन्सर कसं येईल, तर ए इंटू ब्रॅकेटमध्ये ई आय मायनस एच एफ मायनस बी इंटू डी आय मायनस एफ जी प्लस सी इंटू डी एच मायनस जी. आणि जे काही व्हॅल्यू असेल ते आपण करणार. आता इथे हे लेटर्स घेतल्यामुळे याचं आपण कॅल्क्युलेशन पुढे करू शकत नाही, पण तुमचं जेव्हा ॲक्च्युअल व्हॅल्यूज असतील, नंबर्स असतील, तेव्हा ते आपण बघणार. आता याच्या बेसिसवर आपण एक प्रॉब्लेम करूयात म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे.